कोतवाल भरती 2026चं नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि शेवटी यांचं वेळापत्रक जे आहे तर ते जाहीर झालेले आणि या तारखेला याची जाहिरात येणार आहे आणि या तारखेला तुमची जॉईनिंग होणार आहे. सर्व काही जे आहे तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तुमच्या सर्व मित्रांना हा शेअर करायचा आहे. 4थी पासवर गावात राहून चांगली नोकरी जी आहे तर ते तुम्हाला इथं मिळणार आहे कोतवाल भरतीची. बघा हे संपूर्ण परिपत्रक जे आहे तर ते जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्याकडून आलेले. अशाच पद्धतीचं परिपत्रक बाकीच्या जिल्ह्यांचं येणार आहे. त्याच्यामध्ये फक्त डेट इकडे तिकडे होतील पण बाकी आपल्याला सर्व माहिती जी आहे तर तिथं मिळणार आहे. बघा जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्याकडून 25/8/2026 रोजी आलेलं हे परिपत्रक पाहायला मिळू शकतं. या परिपत्रकाचा विषय काय आहे? महसूल सेवक कोतवाल पदभरतीबाबत 2026. तर जालना जिल्ह्यातील बघा तहसीलदार जालना, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, अंबड, परतूर, मंठा तर या सर्व ठिकाणी जे आहे तर ही कोतवाल भरती जी आहे तर ते होणार आहे. बाकी महाराष्ट्रात पण होणार आहे परंतु हा संपूर्ण कार्यक्रम यांचा जो आहे तर तो इथं दिलेला आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि या वर्षी होणाऱ्या कोतवालच्या मेगा भरतीसाठी मित्रांनो तुमचे सिलेक्शन देणारे बॅच इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेले. याच्यात जे आपले 4 विषय असतात सामान्य ज्ञानांक, गणित, मराठी, जिल्हा विशेष. जिल्हा विशेष सगळ्यात जास्त तुमचे मार्क्स डिसाईड करतो आणि याची महाराष्ट्रात सर्वात चांगले लेक्चर जे आहेत तर ते आम्ही प्रोव्हाइड करतो. कारण की 36 जिल्ह्याचे डिटेल लेक्चर्स सोबत प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्हाला PDF नोट्स, प्रत्येक जिल्ह्याचे तुम्हाला टेस्ट, या सगळ्या काही तुम्हाला 36 जिल्ह्यांची माहिती मिळणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये सर्व विषय, अंकगणित प्रॉपर, मराठी सर्व एकदम व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जाईल. म्हणून आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही कोतवाल भरतीचे बॅच जॉईन करून टाका. गावात राहून तुम्हाला एक चांगली नोकरी जी आहे तर ती इथं मिळू शकते. आता 1 बाय 1 करून मी जे आहे तर तिथे जातो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा यांनी काय सांगितलंय की आम्ही 2912 पदांची जाहिरात या पूर्ण महाराष्ट्रात आपण प्रकाशित करणार आहोत म्हणजे कोतवालची. त्याच्यापैकी जालना जिल्ह्यातील आता जे वरती काही जोडलेले आहेत तर त्याच्यात 47 पदं. बाकी आता आणखी पदं जे आहेत तर ते भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाढतीलच पण ही 47 पदांची सध्या जाहिरात जी आहे तर ती असणार आहे. सोबत त्यांनी सांगितलं की आम्हाला डिपार्टमेंट कडून आदेश आहे की 30/11/2026च्या आधी काहीही करून आम्हाला ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची. तर त्याच्यासाठी त्यांनी निवड समिती जी आहे तर ती पण गठीत केलेली आहे. बघा या निवड समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असतील, त्याच्यामध्ये तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, समाज कल्याण विभागाचा एक प्रतिनिधी असेल. तर ही संपूर्ण निवड टीम जी आहे तर ती इथं काम करणार आहे. याच्यामध्ये आता डायरेक्ट तुम्हाला तो कार्यक्रम त्यांनी कसा दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे मित्रांनो. चला तो आपण पाहूया. कोतवाल भरतीचा कालबद्ध कार्यक्रम 2026 म्हणजे प्रॉपर त्यांनी दिलेले. अशाच पद्धतीने बाकीच्यांचं पण थोडंफार इकडे तिकडे होईल, डेट पण सारखंच राहील. सगळ्यात आधी काय करतील, जे काही 47 पदं त्यांनी दिली असतील तर या 47 पदांचे कोणत्या गावांसाठी, कोणत्या कोतवाल कोणत्या कॅटेगरीमधनं असावा याच्यासाठी त्यांना बिंदू नामावली तयार करावं लागेल, बिंदू तयार करावं लागेल. तर हे बिंदू मागासवर्गीय जो कक्ष असेल विभागीय कार्यालय संभाजीनगरचं तर तिथून करावं लागेल. तर त्याच्यासाठी ते 24 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर एवढा कालावधी त्यांना लागेल. त्यांचं असं म्हणणं आहे बिंदू नामावलीची प्रक्रिया थोडी किचकटच असते. सोबत आता निवड समिती गठीत करणे तर ती 10 सप्टेंबरला निवड समिती जी आहे तर ती गठीत होणार आहे. त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणे. जाहिरात कधी येणार आहे हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. बघा जाहिरात कधी येणार आहे, 15 सप्टेंबरला जाहिरात येणार आहे याची, 15 सप्टेंबर. आता अशाच पद्धतीने बाकीच्या काहींच्या 10ला येतील, काहींच्या 11ला येतील, 12ला येतील, 15ला येतील, 16ला येतील. म्हणजे सप्टेंबर महिन्यात याच्या जाहिराती 1 तारखेपासून लगेच आपल्याला सुरुवात जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. आता ही जाहिरात आली 15 सप्टेंबरला. त्याच्यानंतर अर्ज तुमचे 16 पासून तर 29 सप्टेंबर पर्यंत म्हणजे एकदम कमीच वेळ तुम्हाला इथे मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीने. तर आपले डॉक्युमेंट्स पण तयार ठेवायचे आहेत. आता कोणती डॉक्युमेंट्स लागतात फॉर्म भरण्यासंदर्भात तुम्हाला जर वाटत असेल मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन तुमचं मार्गदर्शन करावं, मला कमेंटमध्ये डॉक्युमेंट्स अशी कमेंट करा. मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स कोणते लागतील, काय लागतील, सर्व काही गोष्टी सांगणार आहे. पुढे लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र उमेदवारांची यादी 30/9/2026 ला यादी लागेल. त्याच्यानंतर लेखी परीक्षा कधी होणार बघा, लेखी परीक्षा पहा, लेखी परीक्षा कधी होणार ही पण तारीख आलेली आहे 4 ऑक्टोबरला. 4 ऑक्टोबरला परीक्षा होणार. आता बघा मित्रांनो जर ऑक्टोबर महिन्यात परीक्षा असेल तर आपल्याला आतापासूनच चांगला अभ्यास करावा लागेल. हे सर्व विषय कव्हर करावे लागतील आणि हे सर्व विषय कमीत कमी वेळेत. म्हणून आम्ही रेकॉर्डेड बॅच टाकली, लाईव्ह का नाही टाकली कारण की ते लेक्चर्स नंतर येतील. तुम्हाला आत्ताच सर्व लेक्चर्स आम्ही प्रोव्हाइड करून दिले, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जास्त वेळ देऊन ते पाहू शकतात. 4-5 ऑक्टोबर नंतर परीक्षा होतील म्हणून तुमची महिन्याभरात सप्टेंबरच्या पूर्ण महिन्यात बॅच जी आहे तर ती कव्हर होऊन जाईल. ओके. आता पेपरचा टायमिंग पण दिलाय सकाळी 11 ते 12:30.
पुढचं प्रथम उत्तर तालिका येईल. पहिली उत्तर तालिका लगेच 5लाच येऊन लागेल, सायंकाळी 5 वाजता. आणि त्याच्यावर काही हरकती असतील तर 6 ऑक्टोबर पासून तर 7 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला करता येतील. अंतिम उत्तर तालिका पण याची लगेच येणार आहे. लगेच 8 तारखेला याची फायनल आन्सर की येणार आहे. फायनल आन्सर की आल्यानंतर तुमची एक तात्पुरती निवड यादी लागेल. काही उमेदवारांची निवड यादी लागेल, ती 9 तारखेला लागेल. त्याच्यानंतर या उमेदवारांची जी निवड यादी लागेल त्याच्या अनुषंगाने तुमची मूळ कागदपत्रांची पडताळणी होणार आहे 10/10/2026 आणि शेवटी तुमची फायनल निवड यादी म्हणजे तुम्ही कोतवाल कधी बनणार हे कधी करणार आहे 12/10/2026 काय 12/10/2026 तुम्ही फायनली कोतवाल जे आहे तर ते बनणार. आलं लक्षात. अंतिम निवड यादी लागणार आहे. भरती प्रक्रिया पूर्ण केल्याचा अहवाल हा 14 ऑक्टोबरला अहवाल जाईल आणि तुमची डायरेक्ट नोव्हेंबर महिन्यापासून डायरेक्टली तुमचा पगार आणि तुमची जॉईनिंग जे आहे तर ते सुरू होऊन जाणार आहे. म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला काय कळालं मित्रांनो, पहिले तर की 15 सप्टेंबरच्या दरम्यान सगळ्या जाहिराती ज्या आहेत तर ते येतील. ही जाहिरात संदर्भात सोबत परीक्षा कधी होणार हे पण आपल्याला कळालेलं आहे. परीक्षा आपली 4 ऑक्टोबर 5, 6 किंवा 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आपली परीक्षा जी आहे तर ती इथं होणार आहे. म्हणजे परीक्षेचा कालावधी आपल्याला फारच कमी त्यांनी जो आहे तर तो इथं दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. सोबतच 25 ऑक्टोबरला आपली गट क तलाठी RTMBI ची पूर्व परीक्षा आहेत तर त्याची आपण राज्यस्तरीय ऑफलाईन टेस्ट राबवत आहोत. तीही मोफत असणार आहे. तुम्ही आजच जे आहेत तर ते या नंबरला कॉल करून तसेच डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा. ऑफलाईन पद्धतीने पूर्णपणे मोफत असणार आहे. काही तुमच्याकडनं पैसे नाही, तुम्हाला पेपर मिळेल, OMR शीट मिळेल, सगळं काही मिळणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.